नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण आजचा जो प्रश्न आहे स्पॉटलाइट डेली आन्सर रायटिंग चॅलेंजचा त्या संबंधीचं डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेलवर मेल करून तुम्ही त्या संबंधीची माहिती मिळवू शकता. याच्यामध्ये डेली आन्सर रायटिंग, वीकली एसे, MPSC करता मराठी निबंध, इंग्लिश निबंध, तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आजचा प्रश्न बघा, इन्क्रीजिंग जेंडर सेन्सिटिव्हिटी इज अ क्रुशियल टू इन्हान्सिंग वुमन सेफ्टी, इलॅबरेट. आता एकीकडं आपल्या इथली जी काही परिस्थिती आहे की वुमन सेफ्टी आणि तो सगळा इश्यू तर तुमच्यासमोर आहे, कितीतरी केसेस समोर येत आहेत. त्यामुळे आणि GS1मध्ये हा प्रश्न जो आहे तो रेग्युलर विचारला जातो. तुम्ही जुने पेपर जरी बघितलं तरी वुमन सेफ्टी किंवा वुमन एम्पॉवरमेंट संबंधीचे प्रश्न तुम्हाला दिसतात. GS4मध्ये केस स्टडीसुद्धा वुमन सेफ्टी, वुमन एम्पॉवरमेंटवर रेग्युलरली विचारलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा, इन्क्रीजिंग जेंडर सेन्सिटिव्हिटी इज अ क्रुशियल टू इन्हान्सिंग वुमन सेफ्टी. आता हा प्रश्न डिस्कस करण्याआधी आजचे जे उत्तरं मी चेक केलेले आहेत त्याच्याबद्दल एक गोष्ट क्लिअर करतो. इथं वर्ड लिमिट तुम्हाला दिलेली आहे. वर्ड लिमिट जी आहे किंवा शब्द मर्यादा तुमची आहे तर ती 150 शब्द. याच्यात तुम्ही अजून 10% एक्स्ट्रा जरी लिहिलं तरी ॲक्सेप्टेड आहे 165पर्यंत. पण प्रॉब्लेम असा आहे की जवळपास 200+ शब्द वगैरे असे शब्द लिहून ना 2-2 पानं फुल भरून उत्तरं लिहिली जात आहेत. सिंपल गोष्ट अशी आहे की UPSCने तुम्हाला डिरेक्शन दिलेले आहेत की 150 शब्दात तुम्ही लिहा. याचा अर्थ काय आहे ना की तुम्हाला काहीतरी सांगितलं जातं आहे आणि ते जर तुम्हाला कळत नसेल तर म्हणजे प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी काही बेसिक गोष्टी आहे. उद्या तुम्हाला पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आणि ती पॉलिसी समजून घेणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला ही पॉलिसी कळत नसेल 150 शब्दाची तर मग त्याचा तुमच्या याच्यावर नकारात्मक परिणाम होतो. तुम्ही मेनचे आन्सर शीट बघू शकता विद्यार्थ्यांचे की निगेटिव्ह मार्किंग जे आहे की ते मी गेल्या 3-4 वर्षापासून फार क्लिअरली सांगितलं होतं. ते आता मार्कशीटवर लिहूनसुद्धा येतं आहे. ते शेअरही केलं होतं आपण लास्ट मेनचे. तर ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. राहिला प्रश्न या प्रश्नाच्या याच्यामध्ये, तर आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक आहे की जेंडर सेन्सिटिव्हिटी. तर हा जेंडर हा शब्द जो आहे ना हा फुटला पाहिजे इथं. जेंडर काय असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल की सेक्स इज नॅचरल, जेंडर इज कन्स्ट्रक्टेड. मग ही जी संकल्पना आहे की सेक्स आणि जेंडर याच्यामध्ये काय फरक आहे तर ते आपल्याला तिथं मांडता येणं फार गरजेचं आहे. जेंडर काय ना, लिंगभाव है ना. सेक्स इज नॅचरल, तुम्ही काय पुरुष, स्त्री, थर्ड जेंडर काय म्हणून जन्माला येत आहे हे नॅचरल आहे. पण जेंडर ही जी गोष्ट आहे की लिंगभाव म्हणजे आपला समाज जो आहे त्यांनी महिलांनी कसं वागावं याचे नियम बनवलेले आहेत, पुरुषांचे नियम मोस्ट प्रॉब्ली नाही आहेत. तर हा एक मुद्दा आहे की जेंडर सेन्सिटिव्हिटी म्हणजे जेंडर, लिंगभाव जो आहे तो तुम्हाला तिथं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. या कोटने पण तुम्ही उत्तराची सुरुवात करू शकता. बऱ्याच लोकांनी उत्तराची सुरुवात जी केलेली आहे की महिलांबद्दलचे क्राईम्स वाढत आहेत वगैरे वगैरे, तर अशी सुरुवात नका करू. बघा, शेवटी पेपर कम्पॅरेटिव्हली चेक होतात. तुम्ही टिपिकली एक किती स्टेटमेंट एक तुमच्यासमोर आहे, तुम्ही एखाद्या स्टेटमेंटने त्याची सुरुवात करू शकता. आणि स्टेटमेंटच्या बाबतीत पण एक गोष्ट की इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही स्टुडंटमध्ये एक गोष्ट कॉमन होती की काहींनी इंग्लिशमध्ये लिहिलं, काहींनी मराठीत लिहिलं. ती एक गोष्ट कॉमन होती की महिला किंवा स्त्री जी आहे ती देवाची कृती आहे वगैरे वगैरे, है ना. मग पुरुष काय आहे बरं, तर एक गोष्ट आहे की मग जेंडर सेन्सिटिव्हिटीच्या चक्करमध्ये काय होतं ना की आपण एकदमच है ना एक्स्ट्रीम याच्यामध्ये जाऊ नका. तर तुम्हाला तो बॅलन्सही साधता आला पाहिजे. हे स्टेटमेंट कुठून आलेलं आहे मला माहीत नाही, पण ते दोन्ही याच्यात मला आढळलेलं आहे, इंग्लिश पेपर, मराठी पेपर. तुम्ही जे काही लिहिताय तर त्याला एक प्रॉपर बेस पाहिजे, है ना. तर ती एक थोडीशी बाब लक्षात ठेवा. आणि असले शक्यतो स्टेटमेंट नकोत आपल्याला फोकस याच्यावर पाहिजे. तुझं जेंडर सेन्सिटिव्हिटी काय आहे की लिंगभाव, त्याच्या संबंधीची संवेदनशीलता. लिंगभाव तुम्हाला सांगितलं की जेंडर इज कन्स्ट्रक्टेड, समाजाने ते नियम बनवलेले आहेत. क्रुशियल फॉर वुमन सेफ्टी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी जेंडर सेन्सिटिव्हिटी ही एक गोष्ट आहे की ती क्रुशियल आहे. बरोबर आहे, क्रुशियल आहे. पण तुम्हाला तिथं हेही लिहिणं अपेक्षित आहे की फक्त जेंडर सेन्सिटिव्हिटीने काम होणार आहे का, तर नाही. कुठंतरी है ना ही फॉर शी आहे किंवा मग शी फॉर शी आहे, है ना. हे कॅम्पेनिंग्स काय आहेत हे तुम्ही तिथं वर्क केले पाहिजे. काही लोकांनी मी टूचे वगैरे एक्झाम्पल्स आहे ना, काही लोकांनी. आणि दुसरा एक मुद्दा जो आहे की हातराज वगैरेचे एक्झाम्पल जे आहे, तुम्ही एक्झाम्पल देत असताना सोशल मीडियाचा तुमच्यावरचा प्रभाव तिथं दिसता कामा नये की सोशल मीडियाचे सोशल ट्रायल जे आहेत
मग कुठलीही केस असेल तर त्या केसमध्ये तो सोशल मीडिया ट्रायलचा जो काही भाग आहे तो तुमच्यातून तो काही उत्तरामध्ये येतोय, तर तशा गोष्टी टाळा. ही फॉर शी आहे, शी फॉर शी आहे, तिने स्वतःसाठी उभं राहणं, त्याने तिच्यासाठी उभं राहणं, हे वेगवेगळे ॲस्पेक्ट आहे. आणि याच्याबरोबरच दुसरा मुद्दा येतो की लॉ अँड ऑर्डर जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा खूप प्रॉपरली झालं पाहिजे. तोही त्यातला एक फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, लॉ अँड ऑर्डर. आणि बऱ्याचदा म्हणजे तुम्हाला मी आधीही सांगून झालेलं आहे की जे काही एंड असतो बघा, म्हणजे एकतर तुमचा इंट्रो आहे उत्तराचा, तो मी तुम्हाला क्लिअर केला की एखादं प्रॉपर स्टेटमेंट करून तुम्ही घेऊन जा, त्याच्यामध्ये तुम्ही डिफाईन करा, तिच्यातले कीवर्ड्स नंतरच्या बॉडीमध्ये डिफाईन होणं गरजेचं आहे की जेंडर सेन्सिटिव्हिटी काय असते, काय परिस्थिती आहे. आणि याच्याबरोबर तुमचं कन्क्लुजन आहे उत्तराचं, ते कन्क्लुजन जे आहे ते समर्पक असलं पाहिजे, म्हणजे त्या पूर्ण विषयाला बरोबर घेऊन ते वर्क झालं पाहिजे. तुम्ही काहीतरी एखादं उदाहरण देऊन ते एंड केलेलं आहे तर तसं करू नका. तर बेसिक ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. ज्या लोकांनी सबमिट केलेलं नाही उत्तरं त्यांनी थोडं शेड्यूल तुमचं प्रॉपरली बनवा, असं होता कामा नये. सर्वांनी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.